निषेध मोर्चा. तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना दिलेले निवेदन स्वीकारले. आरोपी विजय चौधरीवर कडक कारवाईची मागणी. मुक्ताईनगर. ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार एकनाथरावजी खडसे, केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री ना. रक्षाताई खडसे, राज्याच्या मंत्री ना. पंकजाताई मुंडे, माजी खासदार डॉक्टर. हिनाताई गावित आणि ॲड. रोहिणीताई खडसे यांच्याविषयी अत्यंत गलिच्छ, अश्लील व आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या विजय चौधरी याच्या विकृत मनोवृत्तीविरोधात आज मुक्ताईनगर येथे सर्वपक्षीय व सर्व समाज बांधवांच्या वतीने भव्य जनाक्रोश निषेध मोर्चा काढण्यात आला. महिलांचा सन्मान हाच आपला स्वाभिमान आणि विकृत प्रवृत्तीचा तीव्र निषेध अशा जोरदार घोषणाबाजीने संपूर्ण मुक्ताईनगर परिसर दुमदुमून गेला होता. प्रवर्तन चौक ते तहसील कार्यालय असा काढण्यात आलेल्या या मोर्चात पक्ष, धर्म आणि जातीच्या पलीकडे जाऊन नागरिक रस्त्यावर उतरले होते. मोर्चात महिला भगिनी, युवक आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती दिसून आली. प्रशासनाला दिलेले औपचारिक निवेदन आणि प्रमुख मागण्या. तहसील कार्यालयावर मोर्चा पोहोचल्यानंतर सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या वतीने माननीय तहसीलदार आणि माननीय पोलीस निरीक्षक मुक्ताईनगर यांना प्रत्यक्ष भेटून संयुक्त निवेदनाची प्रत सुपूर्द करण्यात आली व त्याची रीतसर पोच घेण्यात आली. निवेदनात खालील प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहेत. बिगरजामीन पात्र गुन्हा संशयित आरोपी विजय चौधरी याच्यावर भारतीय न्याय संहिता BNS व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार IT ऍक्ट तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा. तात्काळ अटक. सदर आरोपीला विनाविलंब अटक करून त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. कठोर शासन. सार्वजनिक जीवनातील महिलांच्या सुरक्षिततेचा आणि सन्मानाचा विचार करता प्रशासनाने अशा विकृतीविरुद्ध उदाहरणास्पद कारवाई करावी. इशारा. प्रशासनाने यावर तात्काळ कडक कारवाई केली नाही तर मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, महिला भगिनी व समाज बांधवांच्या वतीने तीव्र लोकशाही मार्गाने जनाक्रोश आंदोलन व रस्ता रोको करण्यात येईल, ज्याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील. सर्वपक्षीय वज्रमूठ. या जनाक्रोश मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, भारतीय जनता पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया RPI या सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकाच व्यासपीठावर एकवटले होते. प्रमुख नेत्यांची व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती.